आपण यापूर्वीच्या तासाला चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील चिटणीस या शब्दाची उत्पत्ती समजून घेतली. म्हणजेच हा शब्द कसा अस्तित्वात आला या घटकाचा अभ्यास केला. चिटणीस म्हणजे काय हे अभ्यास करतो. आणि चिटणीस याचा अर्थ बघत असताना चिटणीस म्हणजे दुसऱ्यासाठी पत्रव्यवहार सांभाळणारा किंवा गोपनीय स्वरूपाची कामे करणारी व्यक्ती याला चिटणीस असं म्हटलं जातं. आता चिटणीस म्हणजे काय बघितल्यानंतर साधारणतः आपण चिटणीसाची वैशिष्ट्य काय आहे या घटकाचा अभ्यास करायचा. आता चिटणीस यालाच आपण इंग्रजीत सेक्रेटरी या नावाने ओळखलं जातं. मराठीत बऱ्याच ठिकाणी चिटणीस सचिव हे नाव वापरतात. बऱ्याच ठिकाणी मराठीत इंग्रजीतील सेक्रेटरी हा शब्द जसाशा तसा वापरलेला दिसून येतो. आता चिटणीसाचा अर्थ बघितल्यानंतर चिटणीसाची वैशिष्ट्य बघत असताना चिटणीसाचं पहिलं वैशिष्ट्य हे जातं की ही एक नैसर्गिक व्यक्ती असते. आता नैसर्गिक व्यक्ती म्हणजे काय? आपण जर व्यक्तींचा अभ्यास करायचा म्हणलं, व्यक्ती किंवा ज्याला इंग्रजीत पर्सन म्हटलं जातं, तर प्रमुख दोन प्रकार दिसतात. एक नैसर्गिक व्यक्ती आणि दुसरी कायद्याने निर्माण झालेली व्यक्ती, ज्याला कृत्रिम व्यक्ती म्हटलं जातं. म्हणजे शासन व्यवस्थेमध्ये समाजासाठी जे काही नियम निर्माण केलेले आहेत, जे काही कायदे निर्माण केलेले आहेत, या कायद्यानं काही घटकांना व्यक्तीचा दर्जा मान्य केला. नैसर्गिक व्यक्तीला जे अधिकार आहेत ते सर्व अधिकार ह्या कायदेशीर व्यक्तीला, कृत्रिम व्यक्तीला बहाल केले. उदाहरणार्थ सांगायचं झालं, आपली असणारी शाळा MG शाह विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज बाहुबली, आपली असणारी संस्था बाहुबली विद्यापीठ, तुमचं असणारं गाव कुंभोज ग्रामपंचायत, नरंदे ग्रामपंचायत, असणारा साखर कारखाना वारणा सहकार साखर कारखाना, शरद साखर कारखाना, तुमच्या असणारी विविध प्रकारची मंडळं, तुमचे जे अनेक मित्रमंडळ असतात, महिला बचत गट असतात, महिला मंडळ असतात, अनेक धर्मादायी संस्था, अनेक व्यावसायिक संघटना, कंपन्या, मग अनेक कंपन्या, टाटा असेल, एअरटेल असेल, आयडिया असेल, व्होडाफोन असेल, नवनीत असेल, निराली प्रकाशन असेल, कोलगेट असेल, क्लोजअप असेल, व्हिडिओकॉन असेल, या कंपन्या आहेत. अनेक प्रकारच्या कंपन्या, पार्ले, ब्रिटानिया, टाटा किंवा तुमच्या बिर्ला सिमेंट कंपन्या, म्हणजे या विविध प्रकारच्या कंपन्या, विविध प्रकारच्या बँका, विविध प्रकारच्या संस्था, या सगळ्यांना कायद्यानं नैसर्गिक व्यक्तीचे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे जे नैसर्गिक व्यक्तीला अधिकार आहेत हे सर्व हक्क कृत्रिम व्यक्तीला आहेत. मग चिटणीस म्हणून काम करत असताना चिटणीसाचं पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं, चिटणीस म्हणून काम करणारी व्यक्ती ही नैसर्गिक व्यक्तीच असावी. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत कायद्यानं निर्माण झालेली कृत्रिम व्यक्ती चिटणीस म्हणून काम करू शकत नाही. चिटणीस या पदावर फक्त नैसर्गिक व्यक्तीचीच नेमणूक केली जाते. मग ती महिला असेल, पुरुष असेल, म्हणजे तो असेल, ती असेल किंवा ते असेल. आता आपल्याला कायद्यानं थर्ड जनरेशन मान्य केलेलं आहे. म्हणजे कोणतं? जो स्त्री नाही आणि पुरुष नाही आहे त्याचं अस्तित्व आता कायद्यानं मान्य केलेलं आहे. काय असेल ते, म्हणजे ज्याला आपण स्त्री पण म्हणत नाही, पुरुष पण म्हणत नाही, त्यांचं अस्तित्व कायद्यानं मान्य केलंय. आज ती व्यक्ती सुद्धा चिटणीस म्हणून काम करू शकते. फक्त एकच अट आहे, चिटणीस म्हणून जर काम करायचं असेल तर तुम्ही नैसर्गिक व्यक्ती पाहिजे. स्त्री, पुरुष, तो, ती किंवा ते, की कुणीही व्यक्ती चिटणीस म्हणून काम करू शकते. कोणत्याही परिस्थितीत कृत्रिम व्यक्ती, कायद्याने निर्माण झालेल्या व्यक्तीची चिटणीस या पदावर नेमणूक करता येत नाही. दुसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं की प्रत्येक चिटणीसाला काही कर्तव्य बजावे लागत असतात, काही कार्य पार पाडावे लागत असतात. तुम्ही जर चिटणीस म्हणून काम करत असाल, सचिव म्हणून काम करत असाल, तर तुम्हाला तुमची जी काय जबाबदारी आहे, तुमची जी कर्तव्य आहेत, तुमची जी कार्य आहेत,
ही कार्य तुम्हाला पार पाडावीच लागतात. तुम्ही तिथं म्हणू शकत नाही हे माझं काम नवं, हे माझं कर्तव्य नवं. मग ही कर्तव्य, ही कार्य काही कायद्यानं स्पष्ट स्वरूपात सांगितलेले आहे, तर काही गृहीत धरलेले. तुम्ही ते काम केलं पाहिजे, तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आता गृहीत कार्य म्हणजे कोणतं? कायद्यानं सांगितलेलं नाही, आपण गृहीत धरलंय. विद्यार्थ्यांना अभ्यास केलाच पाहिजे असं कुठं कायदा आहे का? तुम्ही अभ्यास केला नाही, एखाद्या विद्यार्थ्यांना अभ्यास केलेला नाही हे सिद्ध झालं त्याला फाशी दिली असं आहे का? नाहीये. पण विद्यार्थ्याकडची अपेक्षा आहे की विद्यार्थी म्हटलाय त्यांना अभ्यास केला पाहिजे. तसं चिटणीस म्हणून काम करत असताना काही कार्य, काही कर्तव्य ही त्याची मूलभूत मानली जातात. त्यानं पत्रव्यवहार केलाच पाहिजे, पत्रव्यवहार सांभाळलाच पाहिजे, मालकाची गोपनीय कामं केलीच पाहिजेत, नाही म्हणून चालत नाही. तो म्हणू शकत नाही मला कायद्यात सांगितलेलं नाही मी हे काम करणार नाही. कारण चिटणीसाचा अर्थ बघत असताना सांगितलं, चिटणीस म्हणजे मालकाची गोपनीय स्वरूपाची कामं करणारी व्यक्ती, मालकाचा पत्रव्यवहार सांभाळणारी व्यक्ती, मालकाचे आर्थिक व्यवहार सांभाळणारी व्यक्ती, याला चिटणीस म्हणतात. आणि मग ती कर्तव्य त्याला पार पाडावीच लागतात, ती कार्य त्याला पार पाडावी. काही कायद्यानं सांगितलेले कार्य ती तर त्यानं केलीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. जर ती कार्य नाही केली, त्या कार्याबाबत दिरंगाई झाली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. आणि म्हणून चिटणीसाची काही कर्तव्य निश्चित केली. नंतर सांगितलं जातं चिटणीस म्हणून जी काही व्यक्ती काम करत असते त्याच्या अंगी काही मूलभूत पात्रता असलीच पाहिजे. आता ही पात्रता काय असावी हे त्याच्या प्रकारानुसार आहे, स्वरूपानुसार. पण त्याच्यावर काही किमान पात्रता असली पाहिजे. आता किमान पात्रता म्हणजे काय? चिटणीसाचं पहिलंच कर्तव्य आहे पत्रव्यवहार सांभाळणं, म्हणजे चिटणीसाला लिहिता वाचता आलं पाहिजे. जर चिटणीसाला लिहिता वाचता येत नसेल तर ती व्यक्ती चिटणीस म्हणून काम करू शकत नाही. त्याच्याकडे तो साक्षर असला पाहिजे, त्याच्याकडे ती पात्रता असते. नंतर चिटणीसाला स्थानिक भाषा आलीच पाहिजे, अपेक्षित. समजा तुम्ही कुंभोजमध्ये काम करताय, कुंभोजच्या ग्रामपंचायतमध्ये काम करताय, बाहुबलीच्या शाळेत काम करताय, आणि जर तुम्हाला मराठी येत नसेल आणि इथे येऊन तुम्ही तेलुगू कन्नड बोलत बसला, चालणार नाही. येत असेल अतिउत्तम, पण किमान तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय तिथली स्थानिक भाषा यावी अपेक्षित. समजा तुम्ही कंपनी सचिव असाल, एखाद्या कंपनीचं सचिव म्हणून काम करणार असाल तर कंपनी सचिव कंपनी कायद्यांची सांगितलेली पात्रता आहे, तुम्ही CS असलाच पाहिजे. जर तुम्ही CS नसाल तर तुम्हाला त्या पदावर काम करता येणार नाही. त्याला काय अपवाद सांगितलं, ही पात्रता. समजा तुम्ही एखाद्या वकिलाकडे सचिव म्हणून काम करत असाल, नावाजलेला वकील आहे. उदाहरणार्थ समजा आपण नेहमी ऐकणाऱ्यांना उज्ज्वल निकम माहित आहे ना, ॲडव्होकेट, Z+ दर्जाची सुविधा आहे. मग त्याच्याकडे काम करत असताना तुम्ही वकिलाचा PA म्हणून काम करताय, तुम्हाला वकिलीचं मूलभूत ज्ञान असलंच पाहिजे. समजा तुम्ही एखादा नावाजलेला डॉक्टर आहात, त्या डॉक्टरचं सचिव म्हणून काम करताय, तुम्हाला वैद्यकीय बाबीचं ज्ञान असलंच पाहिजे. तुम्ही समजा BCC बोर्ड आहे आपलं भारतातलं क्रिकेट बोर्ड, BCC बोर्डाचं सचिव म्हणून काम करताय आणि तुम्हाला बॉल म्हणजे काय, बॅट म्हणजे काय, क्रिकेटचं माहिती नाही, चालणार नाही. असलीच पाहिजे किंमत. म्हणजे सचिव म्हणून काम करत असताना तुम्ही ज्या व्यक्तीचं सचिव आहे, ज्याच्यासाठी काम करताय, त्याच्या व्यवसायाशी निगडीत ज्ञान, निगडीत माहिती तुम्हाला असलीच पाहिजे. म्हणजे सचिवासाठी निश्चित अशी पात्रता असते आणि ती पात्रता तुम्ही धारण करणं गरजेचं. नंतर सांगितलं जातं सचिव म्हणून काम करत असताना हा कुणाच्या तरी वतीनं नेमणूक केलेली असते, म्हणजे सचिवाची नेमणूक झालेली असते. विदाऊट नेमणुकीचा सचिव म्हणून तुम्ही काम करू शकत नाही. तुम्ही स्वतःला काही समजत असला तरी तुमच्याकडे अधिकृत नेमणूक पत्र असलं पाहिजे, नियुक्ती असली पाहिजे, तरच तुम्ही सचिव म्हणून काम करू शकता. तुमच्याकडे नियुक्ती नाहीये. आता नियुक्ती असणं म्हणजे काय? एक प्रकारे तुम्हाला अधिकार दिलेला असतो. हा अधिकार असला तरच तुम्ही काम करता. तुमची नेमणूक जर नसेल,
तुम्ही ग्रामपंचायतमध्ये गेला आणि सांगितलं मी ग्रामसेवक म्हणून काम करतो, नाही चालणार. तुम्ही एखाद्या मंडळात गेलाय आणि मंडळात म्हटलं काय नाही मी सचिव म्हणून काम करणार, तुला सचिव म्हणून त्या ठिकाणी तुझा ठराव झाला पाहिजे, तुमचा नेमणूक झाली पाहिजे. एखाद्या कंपनीत गेला मी सचिव म्हणून काम करणार आहे, नाही चालणार, तुम्हाला त्या कंपनीनं नियुक्त केली पाहिजे. आता याच्यातूनच दुसरं उदाहरण विषयी सांगितलं जातं की सचिव हा पगारी सेवक असतोय, नोकर असतोय. म्हणजे या दोन्हीचा जर अभ्यास केला तर एक बारकावा लक्षात येतोय, सचिव हा मालक नाही. काय सांगतोय बघा, कुठल्याही घटकाचा सचिव असून हा मालक नाहीये, तो नोकर आहे, सेवक आहे. आणि म्हणून सचिवानं कधी मालकाचा आविर्भाव आणायचा नसतोय. तुम्ही जर सचिव म्हणून कुठं काम करत असाल, सचिव म्हणून कुठं हजर जाणार असाल, तर एक तुमची नेमणूक असली पाहिजे आणि तुम्ही त्या ठिकाणी तिथले नोकर असता ही जाणीव ठेवा. सचिव म्हणजे मालक नव्हे. अतिशय महत्वाची वैशिष्ट्य, मालक कधी सचिव होत नाही, कारण का मालकासाठी काम करणारी व्यक्ती म्हणजे सचिव म्हटलं जाते. म्हणजे हा मालक नाहीये, तो नोकर आहे. नुसता नोकर नाही, तो अत्यंत विश्वासू नोकर असतो, अत्यंत विश्वासू नोकर. अनेक सचिव असे असतात की त्याला मालकाची इत्थंभूत सगळी माहिती असते. अगदी फ्रँकली सांगायचं झालं तर अनेक पदाधिकारी जे सचिव नेमतात त्याच्या कुटुंबाला माहित नसतं आपलं काय करतोय, पण सचिवाला मात्र माहित असतं. समजा एखादा मंत्री असेल, त्या मंत्र्याची गोपनीय कामं त्याच्या बायकोला माहित नसतील, पण सचिवाला माहित असते. एखादा मंत्री लेडीज असेल, काय करते ते नवऱ्याला माहित नसते, पण त्याच्या सचिवाला माहित असते. कारण सचिव हा अत्यंत विश्वासू आणि गोपनीय स्वरूपाची कामं, म्हणजे गोपनीय स्वरूपाची म्हणजे कामं कोणती, जी कामं मालकाला स्वतः करता येत नाही. उदाहरण काय सांगायचं झालं तर तुम्ही वर्तमानपत्रात बातम्या येतात वाचायच्या. एखाद्या मंत्र्याचा, एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा दौरा असतो आणि त्याच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झालेला असतो कलेक्टरकडे. जर कोल्हापूरला आपल्याकडे एखादा मंत्री येणार असेल, मुख्यमंत्री येणार असेल, एखादी VIP व्यक्ती येणार असेल, तर त्याचा प्रोग्राम कलेक्टर तयार करतो, त्यांनी काय काय करायचं. आणि मग त्याच्यात काही वेळ अशी राखीव असते, फक्त तिथं राखीव म्हणतात असते किंवा अभ्यंगत भेटी असं असतं, त्याचं ओपन खुलासा नसतोय. तसं सचिव म्हणून काम करत असताना त्या सचिवाला तो अत्यंत विश्वास असतो, अतिशय गोपनीय स्वरूपाची कामं करत असतो. म्हणून बऱ्याच वेळेला बघा व्यक्ती बदलले की त्या व्यक्ती आपल्या सचिवाला बदलतात, गरजेचं असतं. आणि म्हणून सचिव म्हणून काम करत असताना जी व्यक्ती सचिव म्हणून काम करत असते ती मालक नसते, त्याची कोणीतरी नेमणूक केलेली असते आणि तो पगारी सेवक असतोय, नोकर असतो. म्हणजे मालकाचा दर्जा सचिवाला मिळतो. याच्यातूनच पुढचं वैशिष्ट्य सांगितलं जातं, सचिव हा प्रतिनिधी स्वरूपाचा असतो. आता नेमणूक, मालक आणि प्रतिनिधी फरक समजून घ्या बरं का जरा, संकल्पना. प्रतिनिधी म्हणजे कोण, दुसऱ्याच्या वतीनं दुसऱ्याची भूमिका जो पार पाडतोय त्याला प्रतिनिधी म्हणतात. आपण आपल्या घरात एखादा लग्नपत्रिका आली असेल, पत्रिका वडिलांच्या नावानं आलेली असते, पण वडिलांना काम असते म्हणून आपण वडिलांच्या वतीनं त्या कार्यक्रमाला हजर झालेलो असतो. आपण वडिलांचे प्रतिनिधी असतो, मालक नसतो. मालक म्हणजे कोण, जो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतोय त्याला मालक म्हटलं जातं. नोकर म्हणजे कोण, ज्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, मालकानं सांगितलंय तसं वागायचं, त्याला नोकर म्हटलं जातं. मग सचिव हा ज्यानं नेमणूक केलेली असते त्याचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो. तो कुणाच्या तरी वतीनं कुणासाठी तरी आपली भूमिका पार पाडत असतो. आणि म्हणून सचिवाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं, सचिव हा प्रतिनिधी आहे, रिप्रेझेंटेटिव्ह म्हटलं जात असतं.
दुसऱ्यासाठी काम करत असतोय, दुसऱ्याच्या वतीनं काम करत असतोय. जे काम त्यानं करायचं होतं ते काम त्याच्या गैरहजेरीत हा करत असतो. आणि म्हणून सचिवाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं, सचिव हा प्रतिनिधी. नंतर वैशिष्ट्य सांगितलं जातं की तुम्हाला जर सचिव म्हणून काम करायचं असेल, त्याच्यात यशस्वी व्हायचं असेल, तर तुमच्याकडे काही गुण असणं गरजेचं. नुसतं आपण इथे काही पात्रता सांगितली, नुसती पात्रता असून चालत नाहीये, आपल्याकडे गुण असावे. आता पात्रता आणि गुण म्हणजे काय फरक सांगता अगदी थोडक्यात. समजा तुम्ही आता 10वी पास झालाय, म्हणजे तुम्ही 10वी उत्तीर्ण आहेत, तुम्ही पात्र 11वी. बघा, आम्ही 11वीला प्रवेशाला पात्र आहोत का तर आम्ही 10वी पास झालो, ही आमची पात्रता. आता गुणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सांगतो, आम्ही 10वी पास झालो, पात्र झालो, पण त्या दृष्टीने आमच्याकडे जे गुण असतील ते असतीलच असं नाहीये. म्हणजे काही वेळेला काय होतं सांगतो बघा, आपल्याकडे अपेक्षित गुण नसतात, ते आत्मसात करावे लागत असतात. काही व्यंग असते आणि म्हणून गुण हे काही गुण नैसर्गिक असतात, अंगभूत असतात, तर काही गुण आत्मसात करावे लागतात. आम्ही 10वी पास झालो, पण 10वी पास झाल्यानंतर सगळ्यांचा हस्ताक्षर चांगला आहे का बघा बरं. आमचा हस्ताक्षर चांगलं नसेल, आता माझा हस्ताक्षर बघितलं तर माझं वाचायला नाही, मान्य केलं. आज मी 10वी पास झालो, पण गोरा म्हणता नाही, माझ्यावर तो गुण नाही, देखणे पण हा गुण नाही माझ्याकडे, मान्य केलं पाहिजे. गुण वेगळे. आज आपलं वागण्याचे गुण, 10वी पास झालो पण आपण अजून बालीसारखंच वागतोय, काही जण असतात बघा 10वी पास झालेलं असतं. उदाहरण सांगायचं तर तुम्ही बच्चनचा पा पिक्चर बघितला असेल तर लक्षात येईल, वय वाढलेलं असते पण मन बालिश असते. आपली अवस्था कशी आहे बघा आता गुणाच्या बाबतीत सांगतो. घरातले थोरले काय तर बोलायला लागले आणि तुम्ही मध्ये काय बोलायला म्हणतात, बस ते शाना झालास. पुन्हा तासा 2 तासांनी रोज बदलतोय, धाकटा आपल्यापेक्षा भाऊ किंवा बहीण रडायला लागली की लगेच म्हणतात, कळत नाही का, घोड्या एवढा झाला समजून घ्यायचं. मग आम्हाला कळत नाही, आम्ही कळतोय म्हणायचं का नाही कळतंय म्हणायचं. होते ना अवस्था आपली. म्हणजे गुण असताना गुण हे परिस्थितीनं बदलतात. आणि म्हणून सचिव म्हणून काम करायचं असेल तर तुमच्यावर गुण पाहिजेत. अगदी साधं उदाहरण सांगतो, मी 11वीला येतोय, 11वीला कॉलेजला येतोय म्हटल्यानंतर माझ्याकडं 11वीचं कॉलेजचं टायमिंग जर 10:30 असेल तर माझ्याकडं 10:30च्या आत वेळेत येण्याची माझी जबाबदारी असते. वेळेत येण्याचं माझ्याकडे गुण असलं पाहिजे. आज मी शाळेलाच 11ची शाळा आहे आणि कधी 11ला येतोय, कधी 12ला येतोय, कधी 1ला येतोय, कधी येतच नाही. जर माझ्यात येण्याचा नियमितपणा नसेल आणि समजा सुदैवानं तुम्ही कुठं तर नोकरीला लागला आणि नोकरीत जर तुमच्याकडे वेळेचं जायचं भान नसेल तर तुम्हाला नोकरीला कोण ठेवणार का. पात्रता आहे की तुम्ही नोकरीसाठी पात्रता आहे, पण नोकरी लागल्यानंतर आम्ही वेळेत जात नाही, आमचा दुर्गुण आहे. नाही सर, गुण असावा, अचूकता असली पाहिजे. आम्ही पत्रलिखाण करतोय आणि पत्रलिखाण करत असताना त्याच्यामध्ये अचूकता असली पाहिजे. ही अचूकता व्याकरणीय दृष्ट्या असली पाहिजे, भाषेच्या दृष्टीने असली पाहिजे, कायद्याच्या दृष्टीने सुद्धा पाहिजे. नियमितता हा गुण आहे. एखादं काम नियमित करणं, वेळच्या वेळी करणं हा गुण आहे, आत्मसात करावा लागतो. बोलत असताना सुद्धा बोलणं ही एक कौशल्य असते. कोणत्या वेळी काय बोलायचं हे कौशल्य असते, ते असलं पाहिजे. आणि म्हणून सचिव म्हणून जर तुम्ही काम करत असाल तर सचिव या दृष्टीनं तुमच्या अंगी काही गुण असले पाहिजेत. आपण याचा अभ्यास करणार आहोत, सचिवाची पात्रता बघणार आहोत, सचिवाचे गुण बघणार आहोत. काही बौद्धिक गुण आहेत, काही मानसिक गुण आहेत. असे कॅटेगरी वर्गीकरण नाही आहे त्याचं, हा गुण बौद्धिक आहे आणि हा मानसिक आहे. शेवटी हे सगळे सरमिसळ आहे, कारण आम्ही ही नैसर्गिक व्यक्ती आहोत. नैसर्गिक व्यक्ती आहे आणि नैसर्गिक व्यक्ती असल्यानंतर कुठलीही व्यक्ती 100% परिपूर्ण नाही, काही उणीवा आहेत आणि त्याच्यातनंच आपण पुढे जात असतोय. आपण फक्त सचिव म्हणजे काय आणि सचिवाला आवश्यक असणारे गुण, ती नैसर्गिक व्यक्ती असते,
त्याची काही कर्तव्य पार पाडावी लागतात, त्याच्याकडे काही निश्चित पात्रता असावी लागते, त्याची कुणीतरी नेमणूक केलेली असावी लागते, तो कुणाचा तरी नोकर असतोय, सेवक असतोय, तो कुणाचा तरी प्रतिनिधी म्हणून काम करत असतोय आणि त्याच्या अंगी काही मूलभूत गुण असावे लागतात. ही सचिवाची वैशिष्ट्य सांगतात.